नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की आम्ही ट्रेक करून मंदिरापाशी आलोय आणि आजच्या व्हिडिओमध्ये दर्शन घ्यायचंय आणि तिथले साईट सीन करायचे आणि भैरवबाबाला जायचंय. ते चला आजची व्हिडिओ सुरू करूया. सकाळी लवकर उठलो, अंघोळ केली, नवीन कुर्ता घातला आणि आम्ही दर्शनाला निघालो. आता दर्शनाला चाललोय, गर्भगृहामध्ये दर्शन घेतलं. आता इथे लाईनीत थांबलो. हा मोबाईल तुला पाहिजे होता ना. आता दिवस उजडायला लागलाय हळूहळू. मंदिरामागचे ग्लेशियर दिसायला लागले त्या हळूहळू, जसं असा सकाळ होईल तसं जसं. अंदर में हो क्या? ते मंदिर मस्त बघे, ग्लेशियर. मोसम वेदर बी भारी झालं मस्त. आणि इकडून भैरव बाबाला जायला रस्ता, तिथे वरती भैरव बाबा आहे. गर्भगृहातून दर्शन करून आले की आम्ही भैरव बाबाला निघालो. तिथं दर्शन घेऊन परत खाली आलो. बरं इथून वरती पिट्टू करो पिट्टू बास्केट चढाई का. आता ट्रेक चालू केला, 1 किलोमीटरचाच आहे फक्त. वरतून येऊन केदारनाथ घाटीचं मस्त दिसते. अर्ध्यापर्यंत राहिलो आता. इथे टेम्पल केदारनाथ बाबाचं. पोहोचलोय आता बाबा भैरवनाथपाशी. आणि हा संपूर्ण केदार घाटीचा
हॅलो हा बोला पुरुषाला किती इकडे वर कुठे पाहिले ते चुकून एखादा लय जोरात आला ना त्याचा ब्रेकच चलत्कुण्डलं भ्रू श्रुनेत्रं विशालं प्रसन्नाननं नीलकण्ठं दयालु. भैरवबाबाचं दर्शन करून आले की आम्ही भीमशिला पाशी गेलो आणि श्री आदि शंकराचार्य यांची समाधी आहे तिथे गेलो. केदारनाथ मंदिराजवळ असलेली भीमशिला ही अतिशय प्रसिद्ध आणि पवित्र शिला आहे. 2013 साली झालेल्या भयानक पूर आपत्तीमध्ये ही शिला केदारनाथ मंदिरापुढे येऊन थांबली. त्यावेळी आलेल्या प्रचंड पाण्याचा आणि मलब्याच्या प्रवाहामुळे संपूर्ण परिसर उद्ध्वस्त झाला होता. पण केदारनाथ मंदिर मात्र सुरक्षित राहिले, कारण ही विशाल शिला मंदिराच्या मागे येऊन अडथळा बनली आणि पाण्याचा वेग मंदिराकडे न वळवता बाजूला गेली. म्हणून लोकांचा असा विश्वास आहे की शिला म्हणजे पांडवांपैकी भीमाने स्वतः आणलेली आणि मंदिराचे रक्षण केलेली दैवी शिला आहे. म्हणून हिला भीमशिला असे नाव दिले गेले. ही जी शिला आहे त्याच्यावरती मस्त एक कलाकृती केलेली आहे, पण आता झाकून ठेवलेली आहे. का माहिती का झाकून ठेवलं? आदि शंकराचार्य समाधी ती थांबली आता. वॉशिंगचं काम चालेल दिवसात त्याच्या मूर्तीला. बाबा केदारला बाय बाय बोलण्याचं वेळ आलेले. कधी भेटेल आता परत सांगू शकत नाही. हे मंदिर आता धुकं आलंय. डोंगर मागच्या ग्लेशियर काही दिसत नाही. आणि आम्ही इथे समोरच्या रूम मध्ये होतो 104 मध्ये. आता निघलोय गौरीकुंडला. आता केदारनाथ मंदिरापासून गौरीकुंडकडे निघायला प्रस्थान केलंय. आता जे समोरचं मंदिर आहे ते एक रहस्य आहे. ओम नमः शिवाय बोललं की पाण्यामध्ये बुडबुडे तयार होतात, बबल्स दाखवतोच ते. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. त्या मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही परतीच्या मार्गाला निघालो. तिथं संगम आहे आणि कालसारखं केदार घाटीमध्ये धुकं झालेलं आहे. आता घोडा स्टँड पाशी चालू आहे गौरीकुंडच्या दिशेने. इंटरचे गेट सोडले आता. फॉग भरपूर झाला आता दिसताना समोरच्या डोंगर.
बेस कॅम्प लागला आणि जाताना व्यवसा लागला का? नाही तो दाखवला 15-20 मिनिटांनी जिथे घोडे थांबतात तिथं आम्ही नाश्ता केला आणि पुढे निघालो. आता खाली चालत होतो, थोडंसं पोटाला आधार म्हणून मॅगी घेतली. बाकीचे 4 जण गेले पुढं, आम्ही चाललो हळूहळू आरामशीर. पाऊस चालू झाला आता चांगलं मस्त, धुके पण आहेत. काल बी या टायमिंगला 12च्या पुढे पाऊस आणि धुके चालू झाले होते. केदारनाथ पासून 3.5 किलोमीटर आले होतो. पाऊस चालूच आहे बारीक बारीक. काल ज्या पुलावरती आम्ही फोटो काढले त्या पुलाचं आज दृश्यच वेगळं होतं. कारण तिथे भरपूर पाऊस झाल्यामुळे भरपूर धुके आले होते आणि तिथला पाण्याचा प्रवाहही खूप जोरात होता. त्यामुळे आम्ही पटापटा तो ब्रिज क्रॉस करून पुढे निघालो. काल जिथं फोटो काढले त्या ब्रिजवरती, त्या ब्रिजच्या आता एकदम पूर्ण धुक्यामध्ये गेले आणि पाण्याचा फ्लोही खूप वाढलेला आहे प्रचंड. आणि ते म्हणलं होतं ना सगळ्यात हे अवघड ट्रेक हाच होता वरती. खूप जोरात चालू आहे पाऊस. काल इथं सिनेमॅटिक व्हिडिओ काढला होता. खूप फ्लो आलाय पाण्याला. तो ब्रिज पाण्याचा फ्लो. इथे हे काल फोटो काढले होते. आज खूप जोरात पाणी आहे. प्रेशर खूप जोरात आहे. कालच्या स्पॉटला पोचले, जंगल चट्टी. काल तिथं नाश्ता केला होता तिथं. आता वेदर क्लिअर होत चाललं थोडं थोडं, जसं सकाळी जाईल तसं, गौरी कोणकडे जाईल तसं तसं. दुःख कमी होईल. एंट्री गेटवरती पोचलोय केदारनाथ बाबाचे ट्रेकिंग स्टार्ट पॉईंट पाशी. तिथून गौरी कोण फक्त 500 मीटर आहे. वातावरण बी जरा कमी होत चाललं आता. पाऊस चालूच आहे थोडा थोडा. ते गौरी कोण गरम पाण्याचं आणि तिकडं पुढं मंदिर आहे. पोचलोय गौरी कोणला. आता ट्रेक संपला आता. आम्ही संपूर्ण ट्रॅक करून सुखरूप खाली आलो. गौरीकुंड पासून आम्हाला सोनप्रयागला जायला गाडी होती. त्या गाडीमध्ये बसून आम्ही सोनप्रयागला आलो.
त्यानंतर आमची टेम्पो ट्रॅव्हलर तिथं होती, त्यामुळे ते टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये बसून आम्ही नेक्स्ट डेस्टिनेशन म्हणजे गुप्तकाशीला आमचा स्टे होता तिथे निघालो. आता गाडीत बसलोय सोनपुराच्या पार्किंग पाशी. आता गुप्तकाशीला स्टे 27 किलोमीटर इथून. आता फाटा गावात आहे. हेलिपॅड दिसून उडतं 3 लोकेशन पैकी तिथं फाटामध्ये आता. गुप्तकाशीला पोचलोय मागाशीच. आता जेवायला आलो इथं. आता जेवतो इथं मस्तपैकी 3 भाज्या आहे, एक रायता आहे, 2 भाज्या आणि चपात्या. गुप्तकाशीला आल्यानंतर आम्ही रूम बुक केली, तिथे जेवलो आणि आराम केला. जर तुम्हाला आजचा प्रवास आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.